तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आज प्रकाश आंबेडकर यांच्या आरक्षण बचाव यात्रेचा समारोप होतोय। तसंच शहरातील आमखास मैदानावरती प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा देखील होणार आहे। या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे। एससी एसटी ओबीसींच्या हक्काची लढाई असा उल्लेख या ठिकाणी फलकावरती लावण्यात आलेला आहे। दरम्यान प्रकाश आंबेडकरांच्या सभेची तयारी कशी सुरू आहे या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। प्रकाश आंबेडकर यांच्या आरक्षण बचाव यात्रेचा आज संभाजीनगरमध्ये समारोप होत आहे आणि यावेळी एक जाहीर सभा देखील आयोजित करण्यात आली। आपण बघू शकतो छत्रपती संभाजीनगरच्या आमखास मैदानावर या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यासाठी जय्यत अशी तयारी देखील करण्यात येत आहे। दुपारी 2 वाजेच्या सुमारास ही सभा होऊ शकते, त्यासाठी ही जी आहे तर तयारी जवळपास पूर्ण करण्यात आलेली आहे। आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत, सोबतच या ठिकाणी एक मोठं व्यासपीठ देखील उभारण्यात आलेलं आहे आणि या व्यासपीठावर आपण जर बघितलं तर एक मोठा होर्डिंग लावण्यात आलेला आहे, ज्यावर मंडळ विजय दिवस असा उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यामुळे यापूर्वीच प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या आरक्षण बचाव यात्रा जी संपणार आहे त्या दिवशी आपण मंडळ विजय दिवस साजरा करणार असल्याचं म्हटलं होतं आणि त्यानुसार हे होर्डिंग लावण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे या स्टेज खाली एक कॅप्शन देखील देण्यात आलेलं आहे, ज्यात असा उल्लेख करण्यात आलेला आहे, ओबीसी एससी एसटी एक होणार, आरक्षण आपले वाचणार आणि एससी एसटी ओबीसींच्या हक्काची लढाई अशी टॅगलाईन जी आहे तर आजच्या या सभेला देण्यात आलेली आहे। त्यामुळे आज प्रकाश आंबेडकर यांची संभाजीनगरमध्ये जाहीर सभा होत आहे आणि या सभेची जवळपास पूर्ण तयारी देखील झाली आहे। आता या सभेत प्रकाश आंबेडकर नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।